नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता लाडक्या बहिणींसाठी एप्रिलच्या हप्त्याबाबत एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता एप्रिलचा हप्ता किती तारखेला येणार आहे आणि किती रुपये येणार आहे, म्हणजेच 1,500 रुपये येणार आहे की 2,100 रुपये येणार आहे, याच्याबद्दल सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आणि ती अपडेट काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. तसेच या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या जवळच्या माणसांना, म्हणजेच आपल्या बहिणीला, आपल्या आईला हा व्हिडिओ शेअर नक्की करा. आता एप्रिलच्या हप्त्याबाबत एक सगळ्यात मोठी अपडेट तर समोर आलेलीच आहे, परंतु गॅसच्या हप्त्याबाबत सुद्धा एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. कारण महिलांना आता गॅसच्या हप्त्याचे वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. म्हणजेच 830 रुपये सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा करण्यात येणार आहेत आणि एप्रिलचा हप्ता सुद्धा लवकरच वाटप सुरू होणार आहे, असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. परंतु आता एप्रिलचा हप्ता किती रुपये येणार आहे, म्हणजेच 1,500 रुपये येणार आहे की 2,100 रुपये येणार आहे, असा बऱ्याच सगळ्या महिलांचा प्रश्न होता. आणि बऱ्याच महिलांनी कॉमेंट करून विचारलं होतं की एप्रिलचा हप्ता किती रुपये येणार आहे. म्हणजेच सरकारने इलेक्शनच्या अगोदर सगळ्या महिलांना आश्वासन दिलं होतं की जर आम्ही परत निवडून आलो तर तुम्हाला 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये देऊ, म्हणजेच तुमच्या हप्त्यामध्ये 600 रुपये वाढ करू. परंतु अजूनही 1,500च रुपये मिळत आहेत आणि 2,100 रुपये कधी मिळणार आहेत? मग आता सरकार येऊन 3 ते 4 महिने झाले आणि 2,100 रुपये कधीपासून मिळणार आहेत, असा बऱ्याच महिलांचा प्रश्न होता. तर याच्याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की राज्याची परिस्थिती सध्या बिकट आहे, त्याच्यामुळे आम्ही महिलांना फक्त 1,500च रुपये देत आहोत. परंतु जसजशी राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल आम्ही सगळ्या बहिणींना 2,100 रुपये देऊ. त्याच्यामुळे आता तरी तुम्हाला 1,500च रुपये मिळणार आहेत आणि नंतर तुम्हाला 2,100 रुपये मिळू शकतात. मग आता हे 1,500 रुपये म्हणजेच एप्रिलचा हप्ता नेमका किती तारखेला येणार आहे हे आपण पाहूया. परंतु जर तुम्हाला मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले नसतील, म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे पैसे आहेत ते 3,000 रुपये सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. परंतु काही महिला अशा आहेत की त्यांना 3,000 रुपये मिळालेले नाहीत, कारण त्या सरकारच्या नियमांमध्ये आणि अटींमध्ये बसत नाहीत. परंतु जर तुम्ही सरकारच्या नियमांमध्ये आणि अटींमध्ये बसाल तरच तुम्हाला एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आणि ज्या लाडक्या बहिणी 3,000 रुपये मिळालेले नाहीत, म्हणजेच मागचे 3,000 रुपये मिळाले नाहीत, त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. तर ती बातमी काय असणार आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयाच. परंतु आता सरकारने 1 एप्रिलपासून या योजनेसाठी काही नवीन नियम लावलेले आहेत. सर्वात प्रथम ते पाहूया. कारण जर तुम्ही या सरकारच्या नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता मिळणार आहे आणि इथून पुढचे पैसे मिळणार आहेत. तर सगळ्यात पहिला नियम असा आहे की जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते तर तीच महिला जर सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल, म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल, या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्या महिलेला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे आणि त्यांचा फॉर्म जो आहे तो या योजनेतून वगळला जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं. आणि जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नसेल तरी देखील तुम्हाला लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या. आणि जर नसेल तर ते लवकरात लवकर लिंक करून घ्या, कारण तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नसेल तरी देखील तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळायला प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे तुम्ही हे काम सगळ्यात प्रथम करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेत जाऊन तुमचं KYC अपडेट करून घ्यावं लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर हे बँक अकाउंटशी लिंक करून घ्यावं लागणार आहे. तो म्हणजे अपडेट करून घ्यावं लागणार आहे. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतील. त्याच्यानंतर तिसरा सगळ्यात मोठा नियम असा आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता यायला प्रॉब्लेम होणार आहे. कारण सरकारने तसा नियमच ठेवलेला आहे की ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यांना या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या वर्षीचा उत्पन्नाचा जो दाखला आहे तो 2.5 लाखांपेक्षा कमी असलेला दाखला काढून ठेवायचा आहे, हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर चौथा नियम असा आहे की ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. म्हणजेच जर तुमच्या घरी 4 व्हीलर असेल तरी देखील तुम्हाला एप्रिलचा हप्ता यायला प्रॉब्लेम होणार आहे. परंतु जर तुमच्या घरी पिवळ्या नंबर प्लेटची गाडी असेल किंवा ट्रॅक्टर असेल
तर तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत. परंतु जर तुमच्या घरी पांढऱ्या नंबर प्लेटची गाडी असेल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि जर तुमच्या घरी पिवळ्या नंबर प्लेटची गाडी आणि ट्रॅक्टर असेल तर हे पैसे तुम्हाला मिळणारच आहेत आणि तुम्हाला या सरकारच्या 4 नियमांचं पालन हे करावंच लागणार आहे. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला या योजनेतून वगळलं जाईल आणि सगळ्या लाडक्या बहिणींना आता गॅसच्या पैशाचे देखील वाटप सुरू होणार आहे. म्हणजेच 830 रुपये तुमच्या लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि आत्तापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती रुपये जमा झाले म्हणजेच 9 हप्ते तुमच्या अकाउंटवर जमा झाले आहेत की नाही हे कमेंट करून सांगायचं आहे. कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना 9 हप्ते मिळालेले नाहीत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.